महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूचे वाटप करून साजरा केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस। शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिका शाळेतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य, भव्य चित्रकला स्पर्धा तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केलं होतं। ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 61 व माध्यमिक शाळा क्रमांक 6 डोकाई येथील शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना ठाणे जिल्हा संघटक समिदा मोहितात, ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 61 व माध्यमिक शाळा क्रमांक 6 डोकाई येथे शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना ठाणे महिला जिल्हा संघटक समिदा मोहिते, युवती सेना अधिकारी पूजा भोसले, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, बेडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन, मुख्याध्यापिका बडगे मॅडम, मुथूट फायनान्सच्या कापूरवाडी शाखेचे व्यवस्थापक अमित जयस्वाल, पाचपाखाडी शाखा व्यवस्थापकीय विजयलक्ष्मी मॅडम, छत्रपती पुरस्कार विजेते जयदीप भोईर, विभाग संघटिका नंदा कोथळे, संपदा उरणकर, सूर्यकला पाटील, बेबी भोईर, शाखा प्रमुख मधुकर भोईर, चेतन चौधरी, अजय पाटील, जालिंदर पाटील, विनय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा याप्रसंगी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या शालेय बॅग, छत्र्यांचं वाटप करण्यात आलं तसेच टिफिन बॉक्स देखील देण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 किलो केक कापून विद्यार्थ्यांनी अनोख्या शुभेच्छा देखील दिल्या। सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्यांचं वाटप या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने शाखा प्रमुख विनय पाटील, चेतन चौधरी, अजय पाटील, कृष्णा पाटील, हितेश पाटील, मुरलीधर कोटकर, प्रथमेश पाटील, प्रणव पाटील, भारती पाटील, किमया पाटील व ऋषिकेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त हा जो 16 वर्ष चालू असलेला उपक्रम आहे, तर त्या उपक्रमाला म्हणतात ना, न भूतो न भविष्यते, एवढे सुंदर हा उपक्रम चालू आहे आणि तो सातत्याने चालू आहे। सातत्याने म्हणजे आज 16 वर्ष हे एखादं उरत घेतल्याप्रमाणे आज आमचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील हे चालू ठेवलेलं आहे आणि त्या उपक्रमामध्ये विविध महानगरपालिकेच्या शाळांना त्या मुलांसाठी शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून घेणे किंवा त्या मुलांना शाळा विविध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असतील किंवा त्यांच्या सहली असतील, असे विविध उपक्रम या निमित्ताने साजरे केले जातात आणि त्या सादरीकरणात आज अखंड म्हणतात ना, 16 वर्ष अजिबात अखंड हे पडलेला नाही आहे। तर त्याच्यासाठी मुख्य म्हणजे या आमच्या उपजिल्हा प्रमुख सुनील पाटलांचं खूप खूप अभिनंदन। 27 जुलै हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धव साहेबांचा वाढदिवस आम्हा सर्व शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो, एक आनंदाचा सण असतो आणि हा उत्सव आम्ही सणाप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो। गेले 16 वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या बाळकूम, ढोकाई, कोलशेत, माजिवडा, पानखंडा, टकावडा आदी शाळेतील सुमारे 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, गुणगौरव सोहळा, त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भरगच्च असं शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आगळ्या प्रकारे उद्धव साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो। गेली 16 वर्षे झाली हा यज्ञ आम्ही अखंडपणे चालू ठेवलेला आहे आणि यामध्ये अगदी पेन, पेन्सिल पासून, टिफिन बॉक्स पासून, स्कूल बॅग पासून, कॅम्लिनचा कंपास असतील, त्यांना रेनकोट असतील, छत्री असेल, ड्रॉम किट असतील, मार्कर असेल, हायलायटर असेल, पेन असेल, वही असतील, फोल्डर आहेत, हे सगळ्या प्रकारचे साहित्य आज आम्ही त्यांना वितरित करणार आहोत। आणि आजचा आमचा हा 4था दिवस आहे। उद्या आम्ही पानखंड आणि टकावडा या शाळांमध्ये देखील जाणार आहोत। त्या खऱ्या अर्थाने त्यांना त्या विद्यार्थ्यांना खरी गरज आहे आणि ही गरज ओळखून आम्ही अशा महापालिका विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवतो। आजच्या या चांगल्या दिवशी उद्धव साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी मी आई जगदंबे चरणे, आई एकविरा चरणे
मी गणरायाच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आरोग्य मिळावं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकाने बंद घराची चोरी करणाऱ्याला अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती DCP शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी 2 पथके तयार करून एका आरोपीला चौकशीमध्ये अटक केलं असता आरोपीने त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगत विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरामध्ये 15 दिवस रेकी करत असे. बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा, चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा. ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या अंधेरी, विलेपार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सेलिब्रिटींसोबत गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आणखी घटना उघड येऊ शकतात. हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे. त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली, वय वर्ष 41. आणि हा बाय फ्लाईट यायचा, घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा, असं त्याचं मोडस आहे. जोगेश्वरीला तो एक गटारवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे, जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील. अतिशय चांगली कामगिरी करून युनिट 5ने याला ताब्यात घेतलं. याच्यानंतर जवळजवळ 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे. श्रीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत. आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जवळजवळ 11 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं. ते गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर, भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता. त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्याने केलेले आहेत. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात येईल. शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद आज महापालिकेच्या किसननगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. निमित्त होते शाडू मातीपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींचे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तसेच पर्यावरणस्नेही सजावटीच्या साहित्याचं प्रदर्शन विष्णुनगर येथील शाळा क्रमांक 19 मध्ये भरवले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच गणेश मूर्ती बनवता याव्यात यासाठी महानगरपालिकेच्या किसननगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. 2 तास सुरू असलेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बघता बघता प्रत्येक विद्यार्थ्याने गणेश मूर्तीची मूर्ती साकारली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हा ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपण त्यांनी बनवलेल्या गणेशाची मूर्ती ही आपल्या शिक्षकांना दाखवत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्यांमुळे होणारे जलप्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. साकारमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असं प्रतिपादन भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. भाजपाच्या वतीने यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयामध्ये प्रबुद्ध संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर बदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावरती झेप घेतली. सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत. त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आली आहे. केंद्र सरकारच्या उत्तम धोरणामुळेच भारत जगभरात प्रगतीपथावरती आहे, असं प्रतिपादन यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केले. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडनं बजेट मांडला गेला आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार यांनी एक फेक नरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी काही नाही. त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडनंही आलेलं आहे, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेत्यांकडनंही आलेलं आहे, राज्यांच्या नेत्यांकडनं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा, असे संवाद हे सुरू असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे, त्याचबरोबर आता जिल्हानिहाय आणि त्याच्यानंतर मंडळनिहाय या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. लोकसभेच्या बजेटवरची चर्चा अजूनही पार्लमेंटमध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे याचं सविस्तर आणि सडेतोड उत्तर हे महायुतीच्या खासदारांच्या माध्यमानेही लोकसभेमध्ये मांडला जात आहे. पण लोकांमध्ये हे संदेश जाणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनाने हे संवादाचे संमेलन हे ठिकठिकाणी आयोजित केले जात आहे. खरा प्रश्न हा आहे की मूळ प्रश्न खरं तर हा आहे की उद्धवजींची भूमिका काय. कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची, पण यांची भूमिका काय हे त्यांनी खरं तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी सोयीची भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस व ठाणे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य हेमंत वाणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हेमंत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्य, वह्यांचं वाटप माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड व ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये वह्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला अभिजित पवार, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंत वाणी हे नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्याचाच एक भाग म्हणून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, ऋता आव्हाड, सुहास देसाई यांनी हेमंत वाणी यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. तसेच वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. साहेब एक फोटो घ्या इकडे साहेब इकडे समोर. हा इकडे मॅम इकडे समोर एक फोटो.
आम्ही आव्हाड साहेबांचे कार्यकर्ते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आव्हाड साहेबांकडे बघून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघून आम्ही हा पक्षाचं काम करतो. पण 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी शिकवण आहे ही आव्हाड साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. त्या याच्याने आम्ही काहीतरी समाजाला उपयोग पडेल अशी काहीतरी उपाययोजना करा असं आम्हाला आव्हाड साहेबांची शिकवण आहे. त्या याच्याने आम्ही काहीतरी आपला वाढदिवस कसा साजरा करावा तर वह्या वाटून साजरा करावा. श्रीयुत हेमंत वाणी बरीच वर्ष पवार साहेब, आव्हाड साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत, एकनिष्ठ आहेत, मेहनती आहेत. दरवर्षी ते समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात. आता मुलांची या नड ओळखून त्यांनी ह्या वह्या त्यांच्या एरियातल्या मुलांना दिल्या आहेत. मी त्यांना, आणि आज सर्वात मुख्य म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे. मी माझ्या वतीने, आव्हाड परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, शरद पवार यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पवार साहेबांचे, आव्हाड साहेबांचे आमच्यापैकी निष्ठावंत जे सहकारी आहेत, हेमंत वाणी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. वाणी साहेब अशी तुमच्या आयुष्यात कायम भरभराट राहू दे आणि पुढच्या वर्षी यावेळेला तुमच्या वाढदिवसाला मी येईल. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचे वाणी साहेब नक्कीच नगरसेवक, भावी नगरसेवक असू दे, याबद्दल ह्या अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.